नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिषी उपायमध्ये। आज आपण आपल्या घरात किंवा घराच्या आसपास असे कोणते 3 चमत्कारिक वृक्ष असेल तर आपल्याला फार फायदा होऊ शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत। ते वृक्ष आपल्या जीवनात धन, पैसा आणि यश आणायला मदत करतात। त्यामुळे ती झाडं आपल्या शक्य असेल तर घरी कुंडीत लावावी किंवा घराच्या आसपास आपल्या सोसायटीमध्ये जरी लावली तरीही आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल। आज आपण पहिल्या झाडाबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे पारिजातक। आज आपण पारिजातक या झाडाबद्दल जाणून घेणार आहोत। पारिजातकाचं झाड श्रीकृष्णाने जमिनीवर आणलं असं म्हटलं जातं आणि ते सत्यभामाच्या अंगणात लावलं, पण त्याचा सडा हा रुक्मिणीच्या अंगणात पडतो। तसंच हे झाड माता लक्ष्मीलाही या झाडाचं फूल फार प्रिय आहे। जिथे हे झाड असतं त्या घरात सुख, शांती, समृद्धी सुद्धा नांदते असं म्हणतात। माता लक्ष्मीला हे फूल फार प्रिय असल्यामुळे लक्ष्मीपूजनला हे फूल वाहण्याचं एक विशेष महत्त्व आहे। या फुलाचा सुगंध फार सुंदर असतो, पण हे फूल फक्त रात्री उमलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात। दुसरं झाड हे आहे जास्वंदाचं। जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे। असं म्हणतात की गणपतीच्या संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीला हे फूल वाहिल्यास गणपती बाप्पा प्रसन्न व्हायला मदत होते। त्यासोबत जर सूर्याला अर्घ्य देत असेल आणि तुम्हाला तुमचा सूर्य ग्रह प्रबळ करायचा असेल तर तांब्याच्या कलशामध्ये जास्वंदाचं फूल ठेवून जर सूर्याला अर्घ्य दिला तर आपला सूर्य चांगला व्हायला सुद्धा मदत होते। त्यासोबत जास्वंदाचं फूल शुक्रवारी माता लक्ष्मीस अर्पण केल्याने माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न व्हायला मदत होते। आणि हे फूल जर मंगळवारी हनुमानाला वाहिलं तर मंगळाची सुद्धा कृपा व्हायला मदत होते। तिसरं झाड हे गोकर्णाचं आहे। गोकर्ण सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। त्यासोबत शनिवारी जर हे फूल मारुती किंवा शनीला वाहिलं तर तुमची 7.5 असेल तर त्यातूनही तुम्हाला सुटकारा मिळायला मदत होते। हे झाड आपल्या घरी असणं सुद्धा खूप भाग्यकारक असतं, कारण ह्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न व्हायला मदत होते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।